कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय हा बोला की अरे मॅडम। चिंचुके आपल्याला तपासात काही सापडले का? अहो नाही, अजून लय गाव बाकी शोधायची। अहो मग आतापर्यंत काय करत होता तुम्ही? साहेबांनी मला सांगितलं तिकडून बघून ये। मी तिकडे बघायला गेलो आणि परत इकडे आलो तर साहेब स्वतःच गायब। बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, अर्जुनला फोन लावून बघा। अहो 2-3 वेळा फोन करून झाले पण साहेब काय फोन उचलला नाहीत। काय चिंचुके, तुम्हाला सांगितलं होतं ना अर्जुन बरोबर सतत राहायचं म्हणून, असा हलगर्जीपणा कसा करता हो तुम्ही? अहो मॅडम सॉरी, पण मी काय मुद्दाम केलंय का हो? चिंचुके, चूक ही चूक असते, मग ती मुद्दाम केली काय आणि नकळत घडली काय, आता परिणाम बदलणार आहेत का त्याचे? बरं एक काम करा, अर्जुन कुठे आहे ते नीट पहा। हा सॉरी मॅडम, बघ तुम्ही नका टेन्शन घेऊ। ठेवू का? कुठे गेली? बिल्डर काय काय अगं कोण आहे तू? पिछा करून राहिला माझा? मी नाही पिछा केला, उगाच काहीतरी तोंडाला ते बोलू नका बरं का तुम्ही। अगं बाई, चांगला अंदाज आहे मला तुझा। तेव्हा बघते मी त्या शेतापासून माझा पिछा करून राहिला तू। अहो असं काय नाही, माझं ऐका तुम्ही, मी खरंच तुमच्या मागे नाही आलो। पटकन मुकाट्यानं सांगा, नाहीतर हातच मोडून ठेवते तुझा। हात मोडणार? मग कत्ता समजलास वय मला? सांग नाहीतर हातच मोडते तुझा। अगो काय झालं? कुणाचा हात मोडणार आहे? हात सोड, हात सोड माझा। तुला सांगते हात सोड, मग करा आडबिडी होती ना। ओ मामा, यानं माझा हात पकडलाय। तू सोड हात, नाहीतर झारेन तू मारा घालते तुला। म्हणजे तू माझा हात पकडला तर काय नाही, आणि मी तुझा हात पकडला तर वाऱ्याने झारा आणि मामा आणि मोकर राडे, हे बरे हा। तुलाही सांगतो, हे बघ मी तुला कुठेतरी बघितलं असं वाटलं म्हणून। वा 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 वा, हा ना, हा ना शेट, टाकात गोळीबार, हा ना। अरे काय बोलतोस, कळतंय बाई तुला? तुझ्यासारख्या लोकांचा चांगला अभ्यास केलाय मी तुला कुठे बघितलं नाही, तू मला बघितलं नाही। सोड, मी काय म्हणतो ऐकून तरी घे ना बाई। माझ्याकडे वेळ नाही। तुझ्यासारखे बिन पावसाचे मोर ना लय बघितलेत मी। तुम्हाला सरळ कसं करायचं ना चांगलं मला माहिती। हात सोड, हात सोड माझे, हात सोड। ओय चिलीबिली गँग, काय रे? तिघ कोण आहेत आता? अक्के, तू कुठे राहिली होती? रोज कुठे असते मी? गाड्यावर। माहितीये ना तुम्हाला, एवढा धिंगाणा घालून ठेवलाय। तो दादा किती ओरडत होता माझ्यावर। अगं काय नाही केलं का आम्ही? अगं तू सारखं चिडत असतो। अरे हो बाबा, पण एवढा धिंगाणा का? अगो बाई, जगात काही झालं ना की आमच्या चिंगीबाईचा चेहरा फार एवढी होऊन जातो। काय झालंय तुला? अगं अक्के, तो दादा सारखं ओरडत असतो मला, पण तू लय गॉड आहेस। हो ग माझी टमा बाय, इकडे या। आता मी आलीये ना, अजिबात काळजी करायची नाही। जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही जी मला तुमच्याकडे येण्यापासून थांबवू शकत। या इकडं। कसला पेज घालून ठेवलाय माझ्या समोर नियती। उद्या जर आप्पी सापडली तर काय? दिसायला हुबेहूब आप्पी सारखी, एक खून आप्पी सारखं नाही। खरं तरी काय करू मी? हो स्वप्नील सर, तुम्ही दोघे आज लवकर कसे काय? अगं दीपकचं काम लवकर झालं आणि मी पण रिकामच होतो, फोन केला, आलो घरी। आणि अमोल आपलं शाळेत गेला होता ना, मग त्याच्यासाठी जिलेबी घेऊन आलोय। हा, आणि मी पिक्चरचे तिकीट आणले त्याच्यासाठी। दीदीच्या या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यातून काढून टाकायच्या असतील ना, तर निदान दीदी सापडेपर्यंत तरी आपण त्याची काळजी घेतली पाहिजे। त्याचं लक्ष परत तिकडे जाऊ नये यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत आता। हो, पण अमोल कुठे आहे? अहो छोटे सरकार अजून आलेच नाही आहेत शाळेतून। काय? हो, मोना अगं शाळा सुटून जवळपास तासभर होईल आता, अजून कसा आला नाही? रुपाली, रुपाली, काय हो, काय झालं? अगं अमोल अजून शाळेतून आला नाही, कसं काय?
अहो मला वाटलं व्हॅन यायला उशीर लागला असेल म्हणून. नाही नाही नाही, आतापर्यंत यायला पाहिजे होता तो. तुम्ही टिनू किंवा शौर्यला फोन करून विचारलं का? नाही हो. स्वप्नील सर थांबा, मी एकदा फोन करतो. हा बघ बरं. स्वप्नील सर, का हो? आज लवकर आला तुम्ही? हो, पण बापू अमोल अजून शाळेतून आलेलंच नाहीये. बापू, आपण काम करत बसलो आणि अमोल शाळेत यायची वेळ आपल्या लक्षातच नाही. आपण अर्जुनला कळवूयात का तसं? नाही नाही नको, त्याला त्याची टेन्शन्स आहेत, आत्ता नको सांगायला. मला वाटतं आपण थोडं थांबून वाट बघावी का? अगं तासभर उशीर कधीच होत नाही अमोलला, आणि आता कसली वाट बघायची आपण? सगळंच बिघडत चाललंय. तो शांतपणे घरात बसून होता, पण कुठून बुद्धी सुचली आणि आपण त्याला शाळेत पाठवलं. स्वप्नील सर, बापू, अहो शाळा सुटून बराच वेळ झालाय. टिनू आणि शौर्य म्हणत होते की अमोल पण निघाला शाळेतनं. मग अमोल गेला कुठं? ते आता विचारून काय उपयोग बापू? मी सकाळी सगळ्यांना ओरडून सांगत होते की नका पाठवू त्याला शाळेत, पण नाही, मला सगळ्यांनी 4 गोष्टी ऐकवल्या आणि गप्प बसवलं. रुपाली, का मी बोललेलं दिसतं तुम्हाला? आणि तुम्ही मनाला वाटेल ते करणार, हो ना? अहो सकाळी मी किती वेळा सगळ्यांना सांगत होते की नका पाठवू त्याला शाळेत. तो नाहीये ठीक, पण नाही ऐकलं माझं. रुपाली ते शांत व्हा ना तुम्ही. अगं मोना, एवढूच लेकरू आहे ते, फूटसूट त्याच्या जीवाशी खेळायचं का आपण? आता त्याला जर काय झालं तर काय करायचं आपण? तुम्हाला सगळ्यांनाच घाई होती ना त्याला शाळेत पाठवायची. मग आता तुम्हीच निस्तरायचं आणि अमोलला माझ्या घरी घेऊन यायचं. रुपाली, तुझी काळजी कळतीये मला, पण आता अमोलला शोधणं जास्त गरजेचं आहे. तू जरा शांत हो ना. स्वप्नील सर, जास्त वेळ घालवायला नको. चला आपण अमोलला शोधूया. चला पटकन. हा चल. बापू, मी काय म्हणते, आपण अर्जुन दादांना कळूयात का? म्हणजे उगाच उशीर करायला नको. नाही नाही मोना, नको. का अर्जुननं तेवढं एकच काम सांगितलं होतं की अमोलला नीट सांभाळा. ते पण आपल्याला नीट जमलेलं नाही. कुठल्या तोंडाने त्याला काय सांगत बसायचं आपण? बापू, अहो स्वप्नील आणि दीपक गेलेत ना, आपण जरा धीर धरूया, सापडेल अमोल. म्हणजे अमोल सापडलाच पाहिजे. मागच्या वेळेस पण त्याला चक्कर आली होती. आता जर त्याला काही झालं ना तर त्याची काळजी करायला आपण कमी पडतोय, मान्य करावं लागेल आपल्याला. काय झालं चिंचुके, काही सापडलं का? अहो नाही ना मॅडम, अहो काहीच कळायला मार्ग नाही. साहेब तिकडे गेले होते. साहेबांना काही कळलं असतं ना, त्यांनी लगेच मला सांगितलं असतं. मग आता पुढे काय? आता काय साहेब म्हणतील तसं. अर्जुन, अपर्णा मॅडम बद्दल काही कळलं का? अरे मी असं म्हटलं की अपर्णा मॅडमचा काही तपास लागला का? यांना आत्ता काय सांगणं योग्य ठरेल का? अहो साहेब, तुम्ही जिकडे शोधायला गेलात तिकडे काय सापडलं? नाही, काय सापडलं नाही. काय बराच शोध घेतला मी, पण सापडलं काहीच नाही मला. अर्जुन, अरे पण मग आपण उद्या बोलू आर्या, आता उशीर झालाय खूप. तुम्ही एक काम करा, तुम्ही निघा, मी पण आवरतो आणि निघतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.